हरि ओम. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, खरं म्हणजे व्यासपीठासमोर बसलेले सुद्धा सगळे मान्यवरच आहेत. योग शिक्षक बंधू भगिनी, आपण जवळ 2-2.5 तास झाले बसलेले आहात खुर्चीवरती. त्यामुळे कुठलंही व्याख्यान सुरू झालं की केव्हा संपतं याची वाट बघतो. पण असं आहे की आम्हाला सांगितलं बा तुम्हाला एवढं बोलायला पाहिजे, आम्ही बोलणार तर आहोत. तुम्ही ऐकलं पाहिजे याच्याकडे थोडंसं आपण योगाच्या पद्धतीचा वापर करूया. म्हणजे ओंकार जप करूया 4-5 मिनटं. ओंकार सगळ्यांना म्हणता येतं, शिकवायचं काही कारण नाही आहे, माझ्याबरोबरच म्हणायचं आहे. एक 11 ओंकार फक्त म्हणणार होत आपण. डोळे मिटून घ्या, पाठीचा कडा ताट, सगळं शरीर शिथिल, श्वास घ्यायचा आणि माझ्या बरोबर म्हणायचं आहे. सुरुवातीचे ओंकार माझ्यावर होते, नंतर मागे पडायला लागले. ओंकार 10 सेकंद म्हणाल पाहिजे सुरुवातीला म्हणले, नंतर तुमचे 8-7 पर्यंत खाली आले. ते घड्याळ लावून प्रॅक्टिस करायला पाहिजे. ठीक आहे, आपण सगळे योग शिक्षक आहोत, योग शिकवतो. तेव्हा प्रत्यक्ष योगावर मी काही गोष्टी सांगणार आहे. आधीच्या व्यक्तींनी बऱ्याच स्पष्टपणे खूप काही काही सांगितलेलं आहे, पण तिचं उत्तर योग दिलेलं आहे. तेव्हा योग शिकवताना आपण सांगतो योग म्हणजे जोडणे, युज धातू आहे, आत्मा परमात्म्याला जोडणे. ती म्हणाले सगळं आम्हाला माहिती आहे, पण आत्मा परमात्मा ही संकल्पना वैज्ञानिक दृष्टिकोनात काय समजू शकते मला सांगायचा प्रयत्न करायचा की ह्याचा हा प्रयत्न विज्ञानाने पण केला आहे. आधुनिक विज्ञान जे वस्तुनिष्ठ आहे आणि वस्तुनिष्ठ साधारणतः आपण म्हणू शकतो पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून या विज्ञानाचं काम चालतं. डोळ्याला दिसलं, कानाला ऐकू येतं, नाकाला वास येतो, जिभेला चव कळते, त्वचेला स्पर्श करतो, ते विज्ञान आहे.
त्याच्याकरता अनेक यंत्र बनवून त्याची प्रगती साधली विज्ञानाने. पण या सगळ्या मानवाच्या अंतरंगाचा, या सृष्टीचा आणि सृष्टीच्या इतिहासाचा विचार हा सुद्धा विज्ञानाने केला. आणि मग लक्षात असं येते की आपल्या योगात जे सांगितलं ना तिथंच विज्ञान पोचतं हळूहळू. आणि म्हणून ते आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून मी काही गोष्टी मांडतो आहे. ही सृष्टी म्हणजे आपण योगामध्ये ब्रह्मांड असं म्हटलेलं आहे. ब्रह्मांड म्हणजे अखिल ब्रह्मांड असं म्हणतो मी. ते किती मोठं आहे म्हणजे विज्ञानाने जे पाहिलं आहे, पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून विज्ञानाने जे अनुभवलेलं आहे, असे यंत्र वापरले असतील पण शेवटी पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातूनच अनुभवलेलं आहे. तर काही प्रमाणात आपल्याला माहिती आहे, पृथ्वी माहिती आहे, चंद्र माहिती आहे, सूर्य माहिती आहे, सूर्यमाला माहिती आहे. त्याच्या पुढे फारसं माहीत नाही आहे. पण सूर्यमालेच्या पुढे आहे आकाशगंगा किंवा तारका समूह किंवा ज्याला विज्ञानाने गॅलेक्सी असं म्हटलेलं आहे. त्या गॅलेक्सीमध्ये लाखो सूर्य आहेत, आपल्या सूर्यासारखे की आपल्या सूर्यापेक्षा मोठे. त्यातल्या अनेक सूर्यांना ग्रहमाला आहेत, अनेक ग्रहांना उपग्रह आहे. आता मनुष्य प्राणी आहे का नाही अजून विज्ञानाला काही कळलेलं नाही, ते नाही म्हणतात अजून, तो विषय सोडून द्या आपण. पण एवढे प्रचंड सूर्य आणि सूर्याची उष्णता माहिती आहे, उष्णता आणि प्रकाश सूर्यामध्ये निर्माण होतो आहे. काही रासायनिक बदल त्या ठिकाणी होत आहेत. आणि त्यातनं किती वर्षापासून चाललं आहे त्याचे पत्ता लागलेला नाही. किती वर्ष चालणार आहे याचा हिशोब चाललेला नाही. मग एवढी शक्ती येते कुठनं? आणि खरं म्हणजे सूर्य जेवढी उष्णता आणि प्रकाश निर्माण करतो त्याला अतिशय कणभर उष्णता आणि प्रकाश पृथ्वीवरती येतो, बाकी अंतराळात जातो. आता चंद्र स्वतःभोवती फिरतोय, स्वतःभोवती फिरता पृथ्वीभोवती फिरतोय. पृथ्वी हे सगळ्यांना चंद्रांना घेऊन पुन्हा सूर्याभोवती फिरते. आणि सूर्य देखील सगळ्या ग्रहांना उपग्रहांना घेऊन सेंटर ऑफ गॅलेक्सीच्या भोवती फिरते. आता एवढे सूर्य आहेत आपल्याला दिसतात कुठे? त्याचे अंतर प्रचंड आहेत. आणि अंतर मोजण्याचं माप हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. मैल आणि किलोमीटरमध्ये कठीण असं सांगतात. ते सांगितलं जातं प्रकाश वर्ष मैल, लाईट इयर किलोमीटर का लाईट इयर मैल म्हणत नाही. आणि लाईट इयर मैल म्हणजे काय? ते प्रकाश एका सेकंदात किती जातो? तर 1,86,000 मैल किंवा 3 लाख किलोमीटर. तर लक्षात घ्या, 3 लाख किलोमीटर एका सेकंदात प्रकाश जातो. तर हा प्रकाश एका वर्षात जितका जाईल त्याला म्हणायचं 1 प्रकाश वर्ष मैल. गणित करता करता कॅल्क्युलेटर सांगेल इन्फिनिटी म्हणून. कारण 3 लाख किलोमीटर गुणिले 60 गुणिले 60 गुणिले 24 गुणिले 365 म्हणजे 1 प्रकाश वर्ष मैल झालं. आकडे मोजता येणार नाही. आणि म्हणून गंमत अशी आहे की सूर्य किती अंतरावर आहे पृथ्वीपासून? 8 मिनिटं 20 सेकंद. ते किलोमीटरमध्ये सांगत 8 मिनिटं 20 सेकंद म्हणजे सूर्यापासून निघालेला प्रकाश पृथ्वीवर यायला 8 मिनिटं 20 सेकंद लागतात. किती मोठा कालावधी आहे. प्रकाश एवढा गतिमान आहे म्हणजे किती अंतर आहे बघा. चंद्रावरच्या प्रकाशाला 30 सेकंदच लागतात. मग ह्या सूर्याच्या जवळचा सूर्य कुठला आहे? दुसरा. त्याचं नाव आहे मित्रच, कारण तो जवळचा आहे. तो 4.5 प्रकाश वर्ष मैल अंतरावर आहे. त्यामुळे 4.5 वर्ष लागतील आपल्या सूर्यापासून. सूर्यकिरण निघाल्यानंतर दुसऱ्या सूर्यावर पोहोचायला 4.5 वर्ष लागतील. एवढं अंतर आहे. आणि असे लाखो सूर्य किती अंतर आहे. म्हणजे आकाशगंगेचा व्यास काढला आहे मी गुगलवरती माहिती काढलेली मिळेल तुम्हाला. प्रचंड आहे. म्हणजे प्रचंड शब्दसुद्धा कमी वाटतं. आणि अशी एक आकाशगंगा नाही आहे. विज्ञानाने सांगितले की 400 बिलियन गॅलेक्सीज. हे 1000 मिलियन आणि बिलियन आणि ते 400,000 बिलियन गॅलेक्सीज. प्रत्येक गॅलेक्सीज लाखो सूर्य. प्रत्येक सूर्याला
अनेक ग्रह, त्यांना उपग्रह, काय प्रचंड व्याप आहे. आणि ह्याला विज्ञानाने सांगितलं की ऑब्झर्वेबल युनिव्हर्स. जे विज्ञानाला समजले त्याच्या पलीकडून आहे ते म्हणतात दॅट इज अनऑब्झर्वेबल युनिव्हर्स. आणि ऑब्झर्वेबल युनिव्हर्स प्लस अनऑब्झर्वेबल युनिव्हर्स, इट इज वन युनिव्हर्स, लाईक दॅट देर आर मेनी युनिव्हर्सेस. म्हणजे विज्ञानाने सुद्धा हात टेकले, त्यांना कल्पना सुद्धा करता येईल किती मोठं. हेच आपण ब्रह्मांड शब्दामध्ये आले लक्षात. म्हणजे याचा काय संबंध आहे आपल्याशी? खरं म्हणजे पुढचा प्रश्न आहे की हे सगळं कुणी निर्माण केलं? निर्माण झालं हे तर सगळ्यांना मान्य आहे. ज्या गोष्टी निर्माण होतात त्या गोष्टी नाहीशा होतात हे आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी. मग ब्रह्मांड कोणी निर्माण केलं? ते उत्तर आहे. विज्ञानाला उत्तर आहे. विज्ञान एक थेरी मांडली, बिग बँग थेरी. विज्ञान असं म्हणते की या सगळ्या मल्टी युनिव्हर्सच्या आधी काहीच नव्हतं. हे विज्ञानाला पण मान्य आहे. आणि मग त्यावेळेला एक स्फोट झाला आणि त्या स्फोटातून मग हे सगळं निर्माण झालं. त्याला बिग बँग थेअरी असं विज्ञानाने म्हणतं. ही थेअरी सगळ्यांनी मान्य केली वैज्ञानिकांनी. मग काहीच नव्हतं म्हणजे देर वॉज सिंग्युलॅरिटी असं म्हटलं. सिंग्युलॅरिटी म्हणजे एकच होतं काहीतरी. आणि बघा आपल्या शास्त्रामध्ये हजारो वर्षापासून सांगितलं की फक्त परमात्मा होता आधी. ब्रह्मांड निर्माण करायसाठी ब्रह्म होतं. ब्रह्म म्हणा, परमात्मा म्हणा, ईश्वर म्हणा, सगळ्याचा अर्थ एकच. हे फक्त ब्रह्म एक अर्थ होतं. आणि ब्रह्म एक कसं होतं? ते काही मनुष्य नव्हता, तर ते शक्तिरूप आणि ज्ञानरूप. आणि शक्तिरूप आणि ज्ञानरूप असल्यामुळे त्याला पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून समजून घेता येत नाही. मग तेच वर्णन आहे सगळं योगामध्ये. ईश्वराचं वर्णन आहे, ब्रह्माचं वर्णन आहे की परमात्मा एकटा होता आणि त्याला वाटलं एकोहम बहुश्याम, आणि त्या प्रेरणेतनं सगळं ब्रह्मांड निर्माण झालं. म्हणजे विज्ञान देखील या टोकाकडे पोहोचलेलं असं मला हरकत नाही. फक्त ते परमात्मा शब्द वापरत नाहीत, ते सिंग्युलॅरिटी शब्द वापरतात. मध्यंतरी आपण वाचलं असेल की गॉड पार्टिकल म्हणून एक भाग आला. हे जसं विशालाचं वर्णन आहे तर सूक्ष्मतेच्या वर्णनाकडनं ते गॉड पार्टिकलची सुरुवात झाली. तो एक असं पार्टिकल आहे की त्यातनं सगळं निर्माण झालं. म्हणजे पुन्हा तेच ईश्वरी तत्व म्हणून त्याला गॉड पार्टिकलही म्हटलेलं होतं. पण काही वैज्ञानिकांनी विरोध केला की गॉड शब्द वापरू नका म्हणून त्याचे शब्दात बदलले थोडे तरी. तो शब्द रद्द केला म्हणजे. पण हे लक्षात घ्या, विज्ञानसुद्धा आपल्या परमात्म्यापर्यंत पोचलेलं आहे. आणि सगळं वर्णन भगवद्गीतेत दिलेलं आहे. पण भगवद्गीता जर पाहिले, अभ्यासली तर ही प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलेली गीता आहे. आणि गीतेत आपण पाहतो की कृष्णाने अर्जुनाला उपदेश केला. पण प्रत्यक्ष भगवद्गीतेत श्रीकृष्णाचं नाव नाही आहे कुठे. श्री भगवान उवाच म्हटलेलं आहे. आणि भगवान म्हणजे हेच परमतत्व, ब्रह्म, परमात्मा, ईश्वर हे भगवान आहे. हे साक्षात परमतत्वाने फक्त श्रीकृष्णाच्या रूपात सांगितले आहे. आणि त्यामुळे आपण जी परंपरा मानतो की आगम प्रमाण अशा काही ठिकाणी सांगितलेल्या गोष्टी मानायच्याच असतात, त्याला पर्यायच नसते. विज्ञान पण मानतं, त्याला काय. तर सूक्ष्मतेचा विचार केला आपण मला सांगितलं असं गॉड पार्टिकलच्या दृष्टीने. प्रत्येक वस्तूचं सूक्ष्मकण म्हणजे अणू म्हणतात त्याला. पण ते अणू देखील काही परमाणूंपासून बनलेले आहेत. तर परमाणूमध्ये काय आहे तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असे मध्ये असतात दोन कण. अतिशय सूक्ष्म आहेत, ते काय डोळ्याने ते दिसतच नाही. आणि त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन्स फिरत असतात, प्रचंड गतीने फिरतात. इतक्या प्रचंड गतीने फिरतात की ते आपल्याला स्थिर वाटतं. या प्रत्येक गोष्टीत त्या आहेत. इलेक्ट्रॉनची संख्या बदलली की धातूसुद्धा बदलतो. पाऱ्याचं रूपांतर सोन्यात करण्याकरता एक इलेक्ट्रॉन कमी केला की त्याचं सोनं होतं. म्हणजे तिथे पण एवढी गतिमानता आहे. ब्रह्मांडात पण आहे. गतिमानता म्हणजे शक्ती आहे. मग भगवंताने तेच सांगितले की या सृष्टीच्या कणाकणामध्ये मी आहे म्हणून. मी प्रत्येक कणाकणामध्ये असलेली शक्ती म्हणजे भगवंत आहे. ती विज्ञानाने पण सांगितलेली आहे. विज्ञान काही ठिकाणी त्याला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणतं, काय काय म्हणतं. पण तात्पर्य हेच आहे की विज्ञानाला सुद्धा आता ह्या समजुतीकडे यावं लागलं आहे की कुणीतरी एकाने या सृष्टीची निर्मिती केली, परमात्म्याने निर्मिती केलेली आहे. सृष्टीमधल्या कणाकणामध्ये कणकणामध्ये साईरमताम, प्रत्येक कणाकणामध्ये
शक्ती आहे, त्याशिवाय होणारच नाही. विदाऊट एनर्जी नथिंग वर्क्स हा विज्ञानाचा सिद्धांत आहे. मग विशालतेमध्ये पण गतिमानता आहे, एनर्जी आहे, सूक्ष्मतेमध्ये पण आहे, हे सगळीकडे परमात्मा भरून राहिलेला आहे. तेच भगवंतांनी गीतेत सांगितले, सगळ्यात अनेक ठिकाणी सांगितलं आहे भगवंतांनी. की या सृष्टीची निर्मिती पण मी केली आहे, प्रत्येक कणाकणामध्ये मी भरून राहिलेलं आहे, वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत तिथे. आणि मग शक्ती आहे म्हटल्यानंतर आणखीन मुद्दा लावला, विज्ञानाचा सिद्धांत आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. की शक्तीचा नाश करता येत नाही, शक्तीचा नाश करता येत नाही, तिचं स्वरूप बदलू शकतं, ती कायमच असते. भगवंतही म्हणतात, म्हणजे ईश्वराचं स्वरूप आहे अनादि अनंत आहे, त्याला विनाश नाही आहे, ते सातत्याने आहे, सनातन आहे, म्हणजे अतिशय प्राचीन आहे आणि त्याला कधी नाश नाही आहे. मग ह्या भगवंताच्या स्वरूपाचा एक अंश सगळीकडेच आहे. पण आपण मनुष्याचा विचार करतो, मनुष्याच्या शरीरात आहे, त्याला आत्मा म्हटलेला आहे. की आत्मा म्हणून परमात्मा आत्मा एकच आहे, ती आत्मशक्ती आहे. परमात्मा म्हणजे परमशक्ती झाली, सर्वश्रेष्ठ आहे. आत्मा आपल्यामध्ये असलेलं आहे. मग आत्मा देखील शक्ती आहे म्हटल्यानंतर आत्म्याला जन्म नाही आणि मृत्यू नाही. आणि गीतेत तेच वर्णन आहे की ते आत्म्याला कोणी काय करू शकत नाही. नाम शिंदी शस्त्राणी नयनम धरती पावका नयनम क्लेशयन त्या शोषयती मारुता, गीतेतलं वर्णन आहे की आत्मा एक तसंच आहे. म्हणजे आत्म्याला मृत्यू नाही आणि जन्म पण नाही आहे, आणि तो परमात्म्याचा एक अंश आहे. आणि हा आत्मा आपलं सगळं शरीर चालवतो. तो जर चालत आहे तर शरीर चालतं आहे. आत्मा निघून गेला काही शरीर मृत्यू म्हणजे काय? आत्मा निघून गेला आहे. विज्ञान काय म्हणतं? काही नाही, सगळं कार्य थांबलं म्हणून. हृदयाचं कार्य थांबलं, फुफ्फुसाचं कार्य थांबलं की मृत्यू. प्रत्येक पेशी आहेत, त्या पेशीचं कार्य थांबलं की मृत्यू. का थांबतं कार्याचं उत्तर विज्ञानाकडे पण नाही. त्यामुळे हे सगळं विज्ञानाधिष्ठित आपलं सगळं हे शास्त्र आहे, हे आपण समजायला काय हरकत नाही. आणि म्हणून मग आपण जे म्हणतो की आत्म्याला परमात्म्याशी जोडीतनं आपली सुरुवात झाली, की आत्मशक्ती स्वतंत्र झाली, तो पण एक मुद्दा आहे. तर आत्म्याला शरीर मिळालं आणि ते शरीर तो आत्मा वापरतो आणि नंतर सोडून देतो. मग गीतेत हे सांगितलं की मी कोण आहे हा सुद्धा प्रश्न आहे त्याच्यात. त्या अनुषंगाने मी आत्मा आहे म्हणजे कसं काय आहे ते आपण कोणालाही विचारलं, बाबा तू कोण आहे, समजा मला विचारलं तू कोण आहे, मी सांगतो मी विश्वास मंडलिक आहे. मग विचारलं विश्वास मंडलिक काय आहे, मी सांगत माझं नाव आहे, तुम्ही पण सांगाल. आता जेव्हा मी म्हणतो की माझं नाव विश्वास मंडलिक आहे, तेव्हा मी दुसरा कोणीतरी आहे आणि त्याचं नाव विश्वास मंडलिक आहे. म्हणजे मी विश्वास मंडलिक नाही आहे, ते माझं नाव आहे. ही शब्दरचना बरोबर आहे. मग मी कोण आहे? शरीर, हातपाय असलेलं देह. पण तिथे तोच प्रश्न आहे, मी म्हणलं ह्या शरीर माझं आहे, हात माझे आहेत, पाय माझे आहे, डोकं माझं आहे, म्हणजे मी शरीर पण नाही. म्हणून तर मी म्हणतो की माझं आहे. मन पण मी माझं आहे असं म्हणतो, म्हणजे मी शरीर, मी नाव पण नाही, नाव नाही, मी त्याची प्रॉपर्टी वगैरे काही नाही, मी शरीर नाही, मी मन नाही. मी कोण आहे तर मी आत्मा आहे. शंकराचार्यांचं आत्मशतक जे आहे चिदानंद शिवोहम शिवोहम, त्याच्यामध्ये हे सगळं वर्णन केलं आहे. आणि म्हणून ह्या अनुषंगाने भगवंतांनी गीतेच्या दुसऱ्या अध्यायातच सांगितलं की आत्मा अमर आहे. कारण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, एनर्जी आहे, त्याला मृत्यू नाही आहे. मृत्यू कोणाला? फक्त शरीराला आहे. म्हणून जन्म आणि मृत्यू शरीराला असतो, आत्म्याला नाही. आत्म्याचे एक शरीर टाकून देतो आणि दुसरे घेतो. मग मृत्यूचं दुःख का करायचं? कारण पहिल्या अध्यायात अर्जुनाचा प्रश्न होता की युद्धामध्ये युद्धच एकमेकाला मारायचं, सजीवच घ्यायचा आहे, तर आम्ही त्यांना कौरवांना मारू किंवा ते आम्हाला मारतील म्हणून मृत्यूची भीती पण होतीच तिथे. पण त्याचं उत्तर पहिलंच भगवंतांनी दिलं की भ्यायचं काही कारण नाही, कारण तू कोणाला मारणार नाहीस, कोणी तुला मारणार नाही, कारण तू आत्मा आहेस. जन्म मृत्यू हे फक्त शरीराचं आहे. आणि त्याच्याकडे अतिशय सुंदर उपमा भगवद्गीतेने दिलेली आहे.
भगवंतांनी दिलेली आहे. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही. ती उपमा दिली आपल्या वस्त्राची. वास म्हणजे वस्त्र. आपण वस्त्र आणतो बाजारातून, नवीन नवीन कपडे आणतो, इतकी खर्च करून आणतो, इतकी चॉईस करून आणतो, आपल्याला किती आनंद होतो. मग ते वापरतो कपडे, त्याच्यात जीर्ण होतात, रंग बदलतो, विटतात, फाटतात, आपण फेकून देतो आणि नवीन आणतो. मग खराब झालेली वस्त्र फेकून देताना आपल्याला दुःख होत नाही, म्हणून आनंद होतो की चला तर नवीन तर घेऊन येऊ छान. मग भगवंत म्हणतात देह देखील तसाच आहे. मिळाला तुम्हाला वापरा, तो खराब होईल त्यात टाकून द्या, दुसरा घ्या, दुःख कशाला करता. मृत्यूची भीती घालवणारं हे तत्वज्ञान भगवंतांनी गीतेत सांगितलेलं आहे, दुसऱ्याच अध्यायात सांगितले. हे जर पटलं आपल्याला मनापासून तर मृत्यूची भीती राहणार नाही. कारण माणसाला सगळ्यात जास्त भीती मृत्यूची घालतो नक्की आहे, पण केव्हा येते माहीत नाही. म्हणजे भगवंतांचा योग सांगितलं हा सुद्धा योगच आहे. याला भगवंतांनी सांख्य योग असा शब्द वापरलेला आहे. हे योग, ज्ञानयोग ज्याला म्हणतो आपण, तो हे ज्ञान आहे सगळं. हे सगळं समजून घ्या तुम्ही. म्हणजे मग आपल्याला मृत्यूची भीती नाही म्हणजे आपण किती उत्साहाने जगू या ठिकाणी. आता भीतीच नाही, यायच्या त्यावेळी आपल्याला काय करायचं. त्या उत्साहाने आपल्याला जीवन घालायचं असेल तर प्रत्येकाला ते टांगती तलवार असते, केव्हा जावं लागेल सांगता येत नाही. म्हणजे मृत्यूची भीती पण नाहीशी होऊ शकते जरी आपण ज्ञान मिळवलं तर. असं अनेक प्रकारचं ज्ञान ह्या अनुषंगाने भगवंतांनी गीतेत सांगितलं आहे खरं. म्हणून आपण म्हणतो की गीता हा योगाचा ग्रंथ आहे. प्रत्येक अध्यायाचं नाव योगशास्त्र असं दिलेलं आहे. आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. प्रत्येक अध्यायात योगशास्त्र दिलेलं आहे. म्हणजे केवळ आसन प्राणायाम करणे हा योग नाही. आसन प्राणायाम करणे हे योग आहे, पण तेवढाच योग नाही आहे. त्याच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टीचा विचार आहे. ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे. तसे ज्ञानयोगाचे महत्त्वाचे तत्व आहे आत्मा, परमात्मा आणि जीवन माणसाचं. जीवन जगत असताना कर्म करावं लागतं. कर्म केल्याशिवाय जगताच येत नाही. तर त्यासंबंधी भगवंतांनी कर्मयोग सांगितलेला आहे की तोही आपण लक्षात ठेवला पाहिजे की हे तत्त्वज्ञानाबरोबर कर्म कसं करायचं हे पण सांगितलं. कर्मयोगाचं महत्त्वाचं असतो कदाचित सगळ्यांना माहीत असेल. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुः माते संवत्सु कर्मणी. भगवंतांनी सांगितलं. आता अर्जुनाला सांगितलं ही गोष्ट खरी आहे, पण अर्जुनाचं निमित्त करून आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे. हे पण लक्षात घ्या. गीता ही फक्त अर्जुनाकरता असती तर केव्हाच संपली असते. कारण अर्जुनाचा परिणाम झाला तर युद्ध केलं, जिंकला, बस प्रश्न संपला सगळा. पण तसं नाही आहे. गीता ही 5,500 वर्ष झाले तरी अजून आपण अभ्यास करत असतो. याच्या पुढेही लोक करणार आहेत. आणि भगवंतांनीच 18व्या अध्यायाच्या शेवटी सांगितलेलं आहे की जो कोणी श्रद्धावान म्हणजे श्रद्धेने गीतेचं श्रवण करेल त्याचंसुद्धा कल्याण होईल. भगवंत म्हणून त्याचा मी उद्धार करेन म्हणतात, पण निदान कल्याण होईल. नुसतं ऐकूनसुद्धा होईल. मग प्रत्यक्ष वाचली अभ्यास केला तर आणखी होईल. आता हा ऐकण्याचा विषय निघाला म्हणून आणि त्याला जोडून एक गोष्ट सांगतो की गीता का सांगितली गेली आपल्याला माहिती आहे. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाला विषाद झाला. मग पहिल्या अध्यायाचं नाव विषाद योग आहे. विषाद झाला म्हणजे काय, त्यांनी तो खरं युद्धात आला. म्हणजे दोन्ही सैन्य समोरासमोर होती, कौरव पांडवांची. युद्ध सुरू होणार होतं आणि सूर्योदयाला युद्ध सुरू होतं. सूर्यास्ताला थांबतं अशी त्यावेळची परंपरा होती. सूर्योदयाला शंख वाजला की युद्ध सुरू होतं. युद्धामध्ये सर्वश्रेष्ठ सेनापती भीष्मराजांनी शंख वाजवला होता. मग इतरांनी पण वाजवलं होतं. म्हणजे आता युद्ध सुरू होणारच होतं अशी परिस्थिती होती. सगळे तयार होते. म्हणजे त्याच्यामध्ये अर्जुन, श्रीकृष्ण अर्जुनाचा साथी, त्यांनी सांगितलं मला 2 सैन्याच्या मध्ये रथ उभा कर. रथ उभा केला, समोर पाहिलं, नातेवाईक दिसते सगळे अर्जुनाला. आणि त्याला विषाद झाला. म्हणजे आजच्या परिभाषेत डिप्रेशनचा अटॅक आला. कारण त्याचं वर्णन केलं आहे. अर्जुन स्वतः वर्णन करतोय.
सीदंती मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवं श्रमसते हस्तात् त्वक् चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमती वच मे मनः. मन भ्रमित झालेलं आहे, म्हणजे मनामुळे झालं सगळं आहे. आणि ह्याचा अर्थ असा आहे या सगळ्याचा की सगळे शरीर गलित्र गात्र झालं, सगळ्या स्नायूंमधली ताकद गेली, धनुष्य हातात धरता येणं ते गळून पडायला लागलं, तोंडाला कोरड पडली, त्वचेवरती रोमांच राहिले वगैरे सगळं वर्णन आहे. हे सगळं वर्णन सायकोलॉजीच्या पुस्तकात तर पॅनिक अटॅक आल्यानंतरची परिणाम आहेत. सायकोलॉजीने आत्ता सांगितलं 100 वर्षापूर्वी. भगवंताने 5,500 वर्ष, अर्जुनने 5,500 वर्ष सांगितलं. म्हणजे एवढं त्याला डिप्रेशनचा अटॅक आला म्हणून तो काही उभं राहू शकत नव्हता. त्यांनी बसून घेतलं असं वर्णन आहे. रथात बसून घेतलं, आपल्याला सांगितलं काय युद्ध करणार नाही. मग अशा टोटल डिप्रेस झालेल्या अर्जुनाला भगवंतांनी गीतेचा उपदेश केला. आणि 18व्या अध्यायाच्या शेवटी अर्जुन म्हटलं की करिष्ये वचनं तो म्हणून नष्टो महास्मृती लब्ध्वा. माझं सगळं दूर झालं आता. आणि अक्षरशः लगेच धनुष्य घेऊन लढायला उभा राहिला. याचा अर्थ काय आहे लक्षात घ्या. याचा अर्थ असा आहे की भगवद्गीता इज अ सोल्युशन फॉर डिप्रेशन. आणि तेच भगवंतांनी सांगितलं, तुम्ही ऐका नुसतं तरी तुमचं कल्याण होईल. आता अर्जुन श्रेष्ठ होता, सगळ्यात तज्ज्ञ पण होता, योद्धा पण होता वगैरे, म्हणून त्याचं डिप्रेशन 2 तासात गेलं असेल. आपलं डिप्रेशन द्यायला थोडा वेळ लागेल, पण जाईल. आम्ही तर योगोपचार केंद्रामध्ये सगळ्या रुग्णांना भगवद्गीता ऐकायला किंवा वाचायला सांगतो. अगदी रेकॉर्डिंग केलेली ऐका, त्याने डिप्रेशन दूर होतं. त्याला अटॅकच यायला पाहिजे असं काही नाही. आपल्याला थोडंसं कधी असं नकारात्मक विचार असेल की आपण लक्षात घ्यायचं, जरा भगवद्गीता 2 अध्याय वाचून टाका, म्हणजे तुमचं डिप्रेशन जाईल, उत्साहाने तुम्ही कामाला लागाल. म्हणजे अर्थ समजून घेणं हा तर फार पुढचा भाग आला, ऐकूनसुद्धा परिणाम होतो. अशा अनेक गोष्टी भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून गीतेला सगळ्याचा योग जाणवतो. म्हणून गीता हा योगाचा ग्रंथ आहे. आपण योग शिक्षक आहात, ते आपणसुद्धा याचा अभ्यास केला पाहिजे. आपल्या सामान्य जीवनाला आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टी भगवद्गीतेत आहेत. म्हणजे हे तत्त्वज्ञान आहेच, आत्मा परमात्मा आहे तर तत्त्वज्ञान आहेच, पण सामान्य गोष्टीतलं तत्त्वज्ञानसुद्धा आहे. एकच फक्त सांगतो, आपला फार वेळ घ्यायचा नाही म्हणून. भगवंतांनी आहारासंबंधी विचार केला आहे. 17व्या अध्यायामध्ये सात्विक, राजस आणि तामस आहार असं वर्णन केलेलं आहे. ते सारं आपल्याला माहिती आहे. सात्विक म्हणजे सगळ्या पौष्टिक वगैरे आहार सगळा जो चांगला उपयोग, त्याचं वर्णन आहे गीतेमध्ये. पण त्यातलं मला एक आणखीन महत्त्वाचं शेवटचं तामस आहाराच्या वर्णनात सांगायचं आहे. कारण कसं आहे, आपल्याला आरोग्य सांभाळायचं असेल तर योग वगैरे सगळ्याच्या बरोबर आहारसुद्धा फारच महत्त्वाचा आहे. किंवा आहार जास्ती महत्त्वाचा आहे आमच्या. आहार नीट घेतला नाही तर योग आणि निसर्गोपचाराचा काय उपयोग होत नाही, हे लक्षात घ्या. तर भगवंत सांगतात तामसारामध्ये की जो आपल्या जीवनामध्ये आहे आणि तो कमी करायचा आहे, आपण त्याच्याकडे त्याचा उल्लेख करतो आहे. तामसाराचं वर्णन करताना भगवंताने सांगितलं आहे, यात याम गतरसम पुती परिषितम चयत उच्छिष्टमपी चामेद्यम भोजनम तामसप्रियम. पहिला शब्द यात याम. याम म्हणजे प्रहर म्हणजे 3 तास, आणि यात म्हणजे निघून गेलेला. याचा अर्थ असा की अन्नपदार्थ म्हणजे आहार बनवल्यानंतर 3 तासापर्यंत तो ताजा असतो आणि 3 तासानंतर तो शिळा व्हायला लागतो. आणि 24 तासामध्ये पूर्ण शिळा होतो. शिळा म्हणजे काय, त्यातली न्यूट्रिशस व्हॅल्यू कमी व्हायला लागते आजच्या परिभाषेत. मग ती ताजा आहार घेतला पाहिजे आरोग्याकरता. आपण घेतो का, आपण विचार करायला पाहिजे आपल्यासाठी. हे खरं म्हणजे सकाळी केलेलं स्वयंपाक संध्याकाळी हा देखील भगवंताच्या दृष्टीने शिळा आहार आहे. ठीक आहे, थोडं कॉम्प्रोमाइज म्हणू शकतो, फार शिळा नाही, थोडा शिळा आहे. पण आपण जे बाजारातले पदार्थ आणतो, सगळेजण आणतो, आता सगळे माहितगार झाले. बाजारात नाही लगे पहिले एक्सपायरी डेट बघतात. एक्सपायरी डेट आहे त्याच्या आतला आहे की नाही हरकत नाही, खरेदी करताना पण बघतात. तिथं काय लिहिलेलं असतं, कंझ्युम विदिन 6 months फ्रॉम द डेट ऑफ मॅन्युफॅक्चर. आता बघा भगवंत काय सांगतात, तयार केल्यापासून 3 तासाच्या आत ताजा आहे. आणि तुम्ही आणलेले पदार्थ कंझ्युम विदिन 6 months फ्रॉम द डेट ऑफ डिलिव्हरी. आपण काय खातोय, त्यात काही अन्न घटक नसतात, ते दिलेलं असतं वरती सगळं काय 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 आहे ते, पण ते कृत्रिम असतं, ते शरीराला अक्षर होत नाही.
मग ताजा आहार खाल्ला पाहिजे. बघा आता, आणि 5,500 वर्ष सांगून ठेवलं आहे. आता युद्धक्षेत्रावरती अर्जुनाला शिळा आहार घेऊ नको सांगायचं काय कारण होतं? ते आपल्याला सांगितलं आहे, अर्जुनाचं निमित्त करून आपल्याला सांगितलं आहे. आणखी फक्त एकच मुद्दा सांगतो, पुष्कळ सांगण्यासारखा नाही. एक मुद्दा आपल्या अहंकाराबद्दल सांगितलं आहे भगवंताने. तो 18व्या शेवटी सांगितलं आहे की तुम्हाला जेव्हा यश मिळतं कुठल्याही तुमच्या कामामुळे, तुम्ही कुठलंही काम केलं तर तुम्हाला यश मिळालं, तर आपण म्हणतो हा मी केलं ते सगळं त्यामुळे मला एवढं मिळालं. आपला याला अहंकारच म्हणतो आपण, मी केलं म्हणून ते मिळालं, मी असं केलं तसं केलं वगैरे. भगवंत म्हणतात की तुमच्या एकट्याचं क्रेडिट नाही आहे ते म्हणतात 5 गोष्टीचं क्रेडिट आहे. तुम्हाला कर्मामध्ये जी सिद्धी मिळते म्हणजे यश मिळतं, ते 5 गोष्टी अवलंबून आहे. 18व्या अध्यायातला त्यांनी श्लोक सांगितला 5 गोष्टीमध्ये. अधिष्ठानम तथा कर्ता करणम च पृथक विधम विविधस्य पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. पंचम म्हणजे 5. त्यामुळे अधिष्ठान म्हणजे ज्या ठिकाणी कर्म करतायत त्याचं सराउंडिंग किंवा ज्याला आपण बॅकग्राऊंड म्हणू शकतो, पार्श्वभूमी म्हणू शकतो. म्हणजे समजा स्वयंपाक करायचं असेल तर किचन हे त्याचं अधिष्ठान झालं. शेती करायची असेल तर त्याची शेत जमीन आहे त्याचं अधिष्ठान झालं. तर ते त्याचं पण महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. ते चांगलं वाचलं पाहिजे तर तुम्हाला यश मिळेल. तथा करता म्हणजे जो करतो तो त्याला पण क्रेडिट आहे, करणाऱ्याला क्रेडिट दिलं आहे त्यांनी. पण किती लोकांनी दिलं ते बघा. पहिलं अधिष्ठान, मग करता, मग करणं म्हणजे साधनं. तुम्ही काय साधनं वापरता ती चांगली असतील तर यश मिळेल, नसतील तर मिळणार नाही. पण साधनं 3रा झाला. विविधाश्च क्रिया, निर्णया प्रकारच्या प्रक्रिया त्या तुमच्या कर्मातल्या. म्हणजे स्वयंपाक करणं चांगलं म्हणून उदाहरण देतो व किंवा ते भाजी आणायची, निवडायचे, घ्यायचे, कापायचे, चिरायचे, त्यात काय काय टाकायचे, हे सगळे त्याच्या प्रक्रिया झाल्या सगळ्या. आणि हे 4 झाल्यानंतर शेवटी दैवम चैवात्र पंचमम. आणि शेवटी दैव आहे. म्हणजे गणिती परिभाषेत म्हणता येईल कर्माच्या यशस्वीतेकरता 100% यश मिळालं असेल तर प्रत्येकाला 20% क्रेडिट आहे. अधिष्ठान 20%, कर्ता 20%, हे लक्षात घ्या. करण 20%, निर्णय क्रिया 20% आणि शेवटी दैव. तर बरेच वेळ दैवच म्हणजे 90% असते. पण लक्षात घ्या कर्त्याला त्यांनी फार महत्त्व दिलेलं नाही आहे. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं आहे की कर्त्याने फार अहंकार ठेवू नये. कर्मण्य वाधिकार असते मा फलेषु कदाचन खायचं. कारण त्याचे तुझा फार रोल नाही आहे त्याच्यामध्ये. तुझा रोल थोडा आहे, तो आहे तेवढा चांगला कर, बाकीचं सोडून दे. बाकीच्या याच्यावर जे काय व्हायचं ते होईल. आणि म्हणून परिणामाची चिंता करू नये म्हणून सांगितलं. तात्पर्य सांगितलं म्हणून भगवद्गीतेमध्ये ह्या अशा अनेक गोष्टी सांगितल्या. आता तुमच्या लक्षात आलं असेल की भगवद्गीता ही आपल्या करता आहे म्हणून. पण भगवद्गीतेचा अभ्यास हा एक मुद्दा असं की अभ्यास करायचा आहे. अभ्यास करावा आपण सगळ्यांनी. योगा शिक्षकांनी तर अवश्य करायला पाहिजे, कारण तो योगच आहे. नुसतं आसन प्राणायामाचे शिक्षक नाही तुम्ही सगळे, तुम्ही योगाचे पण शिक्षक आहात. मग भगवद्गीता पण माहीत पाहिजे तुम्हाला, सांगता आली पाहिजे. पण भगवद्गीता तुम्ही पहिल्यांदा वाचली अगदी अर्थासकट काही कळणार नाही. आणि तीच प्रश्न येतो, काही कळत नाही म्हणून आपण सोडून देतो. आमच्याकडे ते पुन्हा वाचायला पाहिजे. जसं योगाभ्यास आपण पुन्हा करतो तसं भगवद्गीता देखील पुन्हा वाचली पाहिजे. पहिल्यांदा मी वाचली तर मलासुद्धा काही कळली नाही. पण आता एक अर्थ उलगडायला लागले, त्याचा आपल्याला कसा उपयोग होतो ते म्हणून. याच्यावर मोठी व्याख्यान मला होऊ शकेल, एवढं मोठं त्याच्यामध्ये तत्त्वज्ञान आहे त्याचं. त्यामुळे आपण सगळ्यांनी या निमित्ताने भगवद्गीतेचा अभ्यास सुरू करावा. घरात असले पुस्तक आहेत सगळ्यांच्या घरी, पण लोकांनी ते जपून ठेवलेलं आहे. फक्त ते उघडा, अर्थ समजून घ्या आणि मग योगात कसा उपयोग करता येईल, योगाचा अर्थ कसा आहे ते लक्षात घ्या. म्हणजे मग आपल्याला त्यातला योग पण कळेल. तर या ठिकाणी मी थांबतो आहे. मला या ठिकाणी बोलायला संधी दिली, काही गोष्टी आपल्याकडे मांडायला संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. संजय लगांचे पण आभार मानतो. धन्यवाद. हरिओम. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला यासाठी मनापासून धन्यवाद. असेच महाराष्ट्र योग शिक्षक संघटनेचे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर याला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना पण या व्हिडिओचा फायदा करून द्या मित्रांनो. थँक्यू.